नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 31 जुलै 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमचा कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या नाकारल्या तरी तो दुखावेल. तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका, त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. उपाय: वाहत्या पाण्यात अख्खे लसूण आणि कांदा प्रवाहित करा. याने वित्तीय जीवनात सुधारणा येईल. वृषभ राशी, आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती मिळणार आहे. रिकाम्या वेळी आज तुम्ही काही खेळ खेळू शकता. यावेळी काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे, म्हणून सावध राहा. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. स्वतःच स्वतःवर औषधोपचार सुरू करू नका, त्यामुळे औषधावर विसंबून राहण्याची सवय वाढू शकेल. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसाही खर्च करावा लागू शकतो. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा, परंतु मुलांसोबत अधिक उदार मनाने वागला तर तुम्हाला त्रास होईल. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांब्याच्या चमच्याचा उपयोग करा. मिथुन राशी, आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. आजच्या दिवशी धर्मादाय कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिला तर खूप मोठा बदल घडू शकतो. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धन संचय करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल. उपाय: भगवान विष्णूचे 8 नाव आपल्या आर्थिक जीवन शुभ करण्यासाठी जप करा. कर्क राशी, या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना चांगला धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी समवेत भरपूर वेळ देता येईल. आजच्या दिवशी तुमच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालून येतील. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल, सोबतच तुमचा किमती वेळही खराब होईल. आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल तक्रार करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही.
अशा प्रकारचे लाचार विचार जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या अपेक्षा उद्ध्वस्त करून टाकतात. उपाय: कुटुंबात अधिक आनंद आणि शांततेसाठी शनीच्या दुष्प्रभावाखाली तैल अभिषेक करा. सिंह राशी: तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जी तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाहीत. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम आनंदी राहाल. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या अथवा धनहानी होऊ शकते. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. उपाय: पूजास्थळी पांढऱ्या शंखाची स्थापना करून त्याची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कन्या राशी: चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्या, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. तुमचा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते आज तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील. अति खाणे टाळा. तंदुरुस्तीसाठी हेल्थ क्लबला नियमित जा. जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. घरातील सणांचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी हिरवे दगड फ्लॉवर पॉटमध्ये ठेवा. तूळ राशी: महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तसे चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार राहील. फूट पाडणारे विचार नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीस अडथळे निर्माण होतील. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे दिवस उदासवाना वाटेल. उपाय: तारक ग्रह मस्तकमचा 11 वेळा जप करा. वृश्चिक राशी: गेल्या काही दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन तुम्ही ऑफिसमध्ये बसूनही करू शकता. तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे ही ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल करा. दीर्घकालीन गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा. कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवा. तुमचा प्रियकर बरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात बदल करू नका. उपाय:
POPचा वापर करून बनवलेले शोपीस ठेवल्यास उत्कृष्ट आरोग्य मिळेल. धनु राशी. 2 ओळीमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक कागदपत्रावर सही करू नका. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या अति खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. उपाय: ओम सूर्यनारायण नम मंत्राचा उच्चार करा. मकर राशी. महत्त्वाचे जमीन-विषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यासाठी स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरू शकेल. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल. मात्र त्याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. उपाय: हनुमानजींच्या मंदिरात बुंदी आणि लाडूचा प्रसाद चढवल्याने पारिवारिक आयुष्याच्या समस्या दूर होतील. कुंभ राशी. कौटुंबिक मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमच्या योजनाबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल. अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार करा. उपाय: उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यासाठी देणगी द्या आणि मधाचे दान करा. मीन राशी. चुकीचा निरोप गेल्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे. म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला करणे पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल. शारीरिक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. मुलांसोबत वेळ घालवण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्याविषयी काही सांगण्याचीही गरज आहे. उपाय: चांगल्या आरोग्याला प्राप्त करण्यासाठी मांसाहारी अन्न खाऊ नका. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.